आम्हाला केस लढवायची नाही अशी भूमिका अक्षय शिंदेच्या पालकांनी घेतली आहे। बदलापूरच्या शाळेमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे। आमच्यावर कोणाचाही दबाव नाही, आम्हाला ही धावपळ आता जमत नाही असं म्हणत अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी ही केस लढण्यास नकार दिलाय। उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अमेय, काय म्हणणं आहे अक्षयच्या कुटुंबियांचं? प्रज्ञा, या संदर्भात आज अक्षय शिंदेचं एन्काउंटर बनावट होतं आणि त्या बनावट एन्काउंटरसाठी दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली यावर आज संपूर्ण दिवसभर युक्तिवाद झाला। परंतु आजच्या दिवसाचं कामकाज संपलं तेव्हा कोर्टात उपस्थित अक्षयचे आई वडील म्हणजे अलका आणि अण्णा शिंदे यांनी पुढे येत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठापुढे हात जोडून एक खळबळजनक आणि धक्कादायक विनंती केली की त्यांना हे प्रकरण म्हणजे बनावट एन्काउंटरचं जे प्रकरण होतं त्यांच्या मुलासाठी, त्यांच्या मुलाला जो न्याय मिळावा यासाठी ते आई वडील कोर्टात आले होते, ते प्रकरण आता यापुढे त्यांना न्यायालयात लढवायचं नाहीये असं त्यांनी कोर्टाला सांगितलं। तेव्हा हे का तुम्ही करताय असं जेव्हा कोर्टानं त्यांना विचारलं तेव्हा कोर्टाला त्यांनी सांगितलं की आता ही जी सगळी धावपळ आहे ती त्यांना जमत नाहीये। त्यांच्या सुनेला नुकताच नवीन मूल झालेलं आहे, मूल जन्माला त्यांच्या घरात आलंय आणि त्यांना आता त्याच्याकडे जायचंय। त्यामुळे हा जो रोजची धकाधक आहे, रोजचा जो प्रवास आहे, ये जा करणं हे त्यांना जमत नाहीये। त्यांच्या राहण्याची आधीच कुठेही सोय नाहीये त्या घटनेनंतर। त्यामुळे अशात आम्हाला आता हा न्यायालयीन लढा लढायचा नाहीये असं त्यांनी कोर्टाला सांगितलंय। यावर हायकोर्टानं उद्या पुन्हा सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय। तेव्हा उद्या या संदर्भात हायकोर्ट काय निर्णय देतं आणि अक्षयच्या आई वडिलांनी हा निर्णय नेमका का घेतलेला आहे यावर उद्या हायकोर्टात सुनावणी होण्याचं स्पष्ट करण्यात आलं। प्रज्ञा, आम्ही अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।